ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आधुनिक सुविधा असलेले नवीन शेतकरी भवन उभारण्यासाठी सुमारे 1,58,00,000 रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे आणि या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। या शेतकरी भवनामुळे बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दूरवर्ण माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवारा आणि विश्रांतीची सोय तसेच इतर मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे बाजारामधील कामकाज अधिकच सुकर आणि सुसूत्र होण्यास मदत होणार आहे। नवीन इमारतीमध्ये आधुनिक सोयी सुविधांचा समावेश असणार आहे। शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात येते। या निर्णयामुळे बाजार समितीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे। याबाबत अधिक माहिती देताना श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे भवन अत्यंत उपयुक्त असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये बाजार समिती अधिक सक्षम करण्यावरती भर दिला जाणार आहे। आपल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि त्यामध्ये विशेषतः आनंदाची बाब अशी आहे की त्या बांधकामाला एकूण खर्चाच्या 50% म्हणजे 74,46,000 रुपये इतकं अनुदान साठी आज आपल्या बाजार समितीला मंजुरी मिळालेली आहे। खऱ्या अर्थानं आपले ज्यावेळेस 2023ला नवीन संचालक मंडळ निवडून आलं त्यानंतर 19/12/2023 साली शासनाने एक परिपत्रक काढलं आणि शासन निर्देशानुसार ज्या बाजार समित्यांना शेतकरी भवनाची आवश्यकता असेल त्यांना अनुदानासाठी प्रस्ताव मागवले होते आणि आपल्या नवीन संचालक मंडळाने तात्काळचे प्रस्ताव सादर केला होता आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले, मात्र आज आपल्याला खऱ्या अर्थाने त्यासाठी मंजुरी मिळाली। आपल्या बाजार समितीने 1,58,13,454 रुपये इतक्या किमतीचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र शासन निर्णयानुसार 1,52,91,000 इतक्याच रकमेच्या 50% अनुदानाला मंजुरी मिळणार होती। मग त्याच्या 50% आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्या 50% आज 74,46,000 रुपयाची मंजुरी मिळालेली आहे। या संपूर्ण निधी मंजुरी असेल किंवा अनुदान मंजुरी असेल या कामी शासनाने जे मदत केली, मंजुरी दिली त्याबद्दल बाजार समितीच्या वतीने खऱ्या अर्थाने शासनाचे विशेष धन्यवाद। खऱ्या अर्थानं आपली बाजार समितीचे गेल्या काही वर्षापासून कामकाज जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा ओढा निश्चित स्वरूपात या ठिकाणी वाढत आहे आणि आम्ही दरवर्षी जे वार्षिक सभेत असताना इतर वेळी जनतेला जे काय आश्वासनं दिली असतील ते आपण ही विकास कामं करू, ते सगळे विकास कामं आज दृष्टिक्षेपात आलेली निश्चित स्वरूपात दिसत आहेत। त्यातला एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी प्रशस्त असं शेतकरी भवनही आज या ठिकाणी उभं राहत आहे, याचा विशेष आनंद आहे। खऱ्या अर्थानं हे शेतकरी भवन होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार असतील, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील,
या आमच्या विभागाचे मंत्री आणि ज्यांच्या आदेशाने खऱ्या अर्थाने मंजूर झाले असते पणन मंत्री नामदार जयकुमारजी राहुल साहेब असतील आणि यांच्या माध्यमातून हे मंजूर जरी झालं असेल तरी या कामी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन असेल, प्रयत्न असतील, जिथं कुठं गरज लागेल त्या ठिकाणी पाठपुरावा असेल, हा आमचे नेते आदरणीय राहुल जगताप पाटील यांनी या ठिकाणी विशेष प्रयत्न केले. त्याचप्रमाणे राजेंद्रदादा नागोड यांची या कामी विशेष असे सहकार्य लाभलं. म्हणून मी वरील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विशेष असे आभार मानतो की आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल, राहुलदादा आणि राजेंद्रदादांनी केलेले प्रयत्न आणि सर्व मंत्रिमंडळातील नेते मान्यवरांनी या कामी आम्हाला मान्यता दिली आणि हे काम मार्गी लागलं. त्याबद्दल श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व शेतकरी संचालक मंडळ असेल, शेतकरी वर्ग असतील, व्यापारी असतील, हमाल मापाडी असतील, या सर्वांच्या वतीने मी त्यांचे विशेष असे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आमचा रामकृष्ण हरी. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.